यानंतर या एकंदरीत 698 सदनिकांपैकी ज्याचा या ठिकाणी अनावरण सोहळा आणि उद्घाटन समारोह मान्यवरांच्या हस्ते झालेला आहे, त्यातल्या काही प्रातिनिधिक चाव्या हस्तांतर करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आहोत। फलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असणारा हा मोमेंटो। यानंतर आम्ही आमंत्रित ही विशेष अशी मूर्ती आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी दगडाचा आणि तांब्याचा एकत्रित ते शिर्डी पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत संजय देशमाने आणि त्यांचे चिरंजीव अवधूत देशमाने जो इयत्ता 11वी मध्ये आहे, अत्यंत सुरेख असं हे तैलचित्र आहे। अनेक प्रख्यात माननीय नामदार जयकुमारांनी करावा। यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं या ठिकाणी स्वागत पोलीस दलातर्फे करण्यात यानंतर करतो त्यांचं या ठिकाणी हस्तांतरण होते। यानंतर श्रीमती वर्षा संजय खोचे, सुनील लक्ष्मण रोकडे पोलीस नाईक, शाहूपुरी पोलीस ठाणे यांनी या महेश शिंदे माननीय आमदार यांचंही सहर्ष स्वागत। यानंतर श्रीमती अनुराग अंतिम आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की वृंदावन पोलीस टाउनशिप आणि शाहूपुरी पोलीस ठाणे या नवीन इमारतीचं आपण नुकतंच उद्घाटन केलं आहे। या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री शंभूराजे देसाईजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी शिवेंद्रराजे भोसले, जयकुमारजी गोरे या ठिकाणी उपस्थित, श्री शशिकांतजी शिंदे, अतुल भोसले, महेशदादा शिंदे, त्याचप्रमाणे श्रीमती अर्चना त्यागे, श्री सुनील फुलारी, श्री तुषार जोशी, श्री कुलकुमार, श्री संतोष पाटील, श्रीमती याश्री नागराजन उपस्थित, सर्व मनोजजी घोरपडे या ठिकाणी उपस्थित, सर्व पोलीस आमचे भगिनी आणि बंधू, त्यांचे कुटुंबीय उपस्थित, सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या नूतन इमारतीचं आपण उद्घाटन केलं आहे आणि मी पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला मनापासून शुभेच्छा देईन की आपण अतिशय सुंदर काम या इमारतीचं केलेलं आहे। खरं म्हणजे 2014ला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कारभार स्वीकारला, त्यानंतर हा संकल्प केला होता की आपल्या पोलिसांना उत्तम घरं मिळाली पाहिजेत आणि त्याकरता आपण पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनला प्राधिकृत केलं, त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये घरांची निर्मिती सुरू केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीची घरं, कारण आपण जुन्या जर पोलीस लाईन बघितल्या तर अनेक वेळा अर्थात त्या काळात कदाचित ते ठीक असेल, पण आज जर आपण ते बघितलं तर आमच्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांना अशा परिस्थितीमध्ये राहावं लागतं की जे मला असं वाटतं की अगदी अमानवीय अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत। अशा अनेक पोलीस लाईन मी स्वतः देखील त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि म्हणूनच आपलं हे या ठिकाणी ध्येय होतं की आमच्या पोलिसांना उत्तम घरं या ठिकाणी मिळाली पाहिजेत आणि म्हणून ती जबाबदारी आपण पोलीस गृहनिर्माण जे आपलं कॉर्पोरेशन आहे त्याला दिली आणि आज कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही गेलात तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारच्या सुंदर आणि चांगल्या ॲम्युनिटीज असलेले पोलीस क्वार्टर्स हे आमच्या पोलिसांकरता, अधिकाऱ्यांकरता
विविध स्टेपवर जे वेगवेगळे अधिकारी आहेत या सगळ्यांकरता बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं पोलिसांच्या मुलांना देखील एक चांगलं वातावरण मिळावं, त्यांच्या कुटुंबाला वातावरण मिळावं आणि अनेक वेळा तासनतास ड्युटी करणारे, बिना सुट्टीची ड्युटी करणारे आमचे पोलीस आहेत ते घरी गेल्यानंतर त्यांना सुखाने त्या ठिकाणी जगता यावं या दृष्टीनं याचं सगळं प्लॅनिंग आपण केलं आणि मी श्री बिरारी यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगलं बांधकाम त्यांनी या सगळ्या इमारतींचं केलेलं आहे. मला विश्वास आहे की आता ज्या लोकांना आपण चाव्या दिल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तर आम्ही बघितलंच आहे, पण आता यापुढेही ज्यांना चाव्या मिळणार आहेत त्यांच्याही जीवनामध्ये निश्चितपणे एक सकारात्मक अशा प्रकारचं परिवर्तन या घरांमुळे या ठिकाणी येईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आपल्या सर्वांना नवीन घरात गृहप्रवेशाबद्दल मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे आमच्या पोलिसांना उत्तमात उत्तम घर आम्ही देत राहू हा संकल्प पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर करून मी माझे 2